हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये. तर आज आपण बघत आहोत 34 साईज प्रिन्सेस ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी सविस्तरपणे, त्याचबरोबर अगदी कमी वेळामध्ये. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जर प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग जमत नसेल किंवा काही अडचणी येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर नक्की शेवटपर्यंत बघा. आणि काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. तर इथे मी अस्तर घेतलेला आहे बघा. अस्तर हे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे, कारण बंद बाजूकडूनच आपण मापे टाकत असतो. ठीक आहे, त्यामुळं मग बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे. त्याचबरोबर जे काही साईडनी माझे ब्लाऊज पीस होते तर ते सुद्धा कटिंग आपण बघणार आहोत. तर आता बघा, बंद बाजूकडून मी उंची घेतलेली आहे बघा. उंची जी आहे कस्टमरची ही 13 आहे. तुम्हाला स्क्रीनवरती सर्व मापे दिसत आहेत, त्याच मापावरती आपण हे कटिंग करणार आहोत, कारण कस्टमरच्या ब्लाऊजवरून ती मापे आपण घेतलेली आहेत. तर बघा, इथे आता बंद बाजूकडून उंची टाकून घेत आहे. तर उंची, पूर्ण उंची 13 आहे, तयार उंची. आणि त्याच्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो सिलाई मार्जिंगसाठी. म्हणजे मी 14 इथं उंची घेतलेली आहे आणि खालचा कपडा हा क्रॉस असतो कधी कधी, तर किंवा मागं पुढं असतो, त्यामुळं मग तिथे अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तो कपडा सरळ करून घेतला. म्हणजे ती लाईन मी सरळ करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला तो कपडा कटिंग करून टाकायचा आहे. ठीक आहे, आता परत मी तुम्हाला इथे दाखवत आहे बघा. पूर्ण उंची आपली 14 घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे शोल्डर घेणार आहोत बघा. तर शोल्डर मी 5.5 घेते. तर कस्टमरचा गळा किती खोल आहे, म्हणजे खोलावरती जे असते कस्टमरचा गळा जो आहे किती मोठा आहे त्याच्यावरती आपण शोल्डर ठरवत असतो. ठीक आहे, तर इथे जो कस्टमरचा गळा आहे तो 10चा आहे, त्यामुळे मी इथे शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.5. त्यानंतर इथे लगेच मुंडा टाकून घेणार आहोत. मुंडासुद्धा आपण 5.5च घेणार आहोत. ठीक आहे, 34साठी 34 आणि 36 ह्या दोन मापाला आपण 5.5 मुंडा घेत असतो. त्यानंतर इथे मी जितकं शोल्डर घेतलं आहे ना तितकंच अंतर खाली आहे की नाही ते सुद्धा मी चेक करून घेतलं. आणि तिथे जर मागं पुढं झालं असेल लाईन तर मग ती व्यवस्थित करून घ्यायची असते आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर इथे चेस्ट जे आहे त्याचा चौथा भाग आपण इथं घेत असतो. तर त्याचा चौथा भाग येईल 8.5 इंच. ठीक आहे, 8.5 मी टाकून घेतलं आणि त्याच्या पुढं 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी घेत असतो. 1.5 किंवा 2 आपल्या आवडीनुसार आपण तिथे घेऊ शकतो, पण मी शक्यतो 1.5 इंचच घेते. तर व्यवस्थित परत मी ते लाईन चेक करून घेते की व्यवस्थित आहे की नाही. ठीक आहे, आणि ते व्यवस्थित नसेल तर मग ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. कधी कधी क्रॉसमध्ये सुद्धा लाईन जाते, तर त्यामुळे मग मी ते चेक करून घेते. त्यानंतर बघा, कमर आणि चेस्ट ते दोन्ही लाईन मी सरळ करून घेतल्या. कमरसुद्धा मी तेवढीच घेतलेली आहे, कारण खाली आपला बॅकला आपण टक्स देत असतो. ठीक आहे, तर त्यामुळं मग टक्समध्ये आपला 2 टक्स असतात, त्यामुळं मग तिथे 2 इंच जाते शिलाईमध्ये. त्यामुळे मी तिथे चेस्ट आणि कमर दोन्ही सेम घेतली. त्यानंतर इथं बघा, मुंडा जो आहे तो 1.5 इंचावर घेतलेला आहे, कारण बॅकचा मुंडा आहे आणि 1.5 इंचावर अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, असा गोल आकार द्यायचा आहे, पण तो आकार आपण बाहेरून देत असतो या पद्धतीने. आता गड्याची उंची, गडा रुंदी आपण 2.5 घेतलेली आहे आणि गड्याची उंची ही 10 आहे कस्टमरची. आणि गड्याची उंची कमी जर असेल तर मग शोल्डर तुम्हाला जास्त घ्यायचं आहे आणि गड्याची उंची जर जास्त असेल तर मग शोल्डर हे कमी घ्यायचं आहे. तर खाली 2.5 इंचच मी गडा रुंदी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे बघा. तर इथे आपल्याला कस्टमरने डिझाईन सांगितलेली आहे, तर याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सिलाई करताना. ठीक आहे, तर या पद्धतीने आपली ही बॅक पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे. तर खाली आपला टक्स बघा कसा घ्यायचा असतो बॅकचा. तर 4 वरती एक मार्किंग करायची आहे रुंदीला आणि उंचीला बघा 3.5 घ्यायची आहे. म्हणजे गडा उंची किती आहे त्याच्यावरती आपला हा टक्स असतो. तर गडा उंची जर कमी असेल तर मग टक्स हा 4 साडेचारचा होऊ शकतो. तर इथे आपला 3.5चा झाला आणि दोन्ही बाजूला अर्धा इंच कपडा आपल्याला हा शिलाईमध्ये घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपली बॅक पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे. तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत. तर अतिशय सोपी पद्धत आहे, अगदी डोळे झाकून कोणीही सहजपणे कटिंग करेल इतकी सोपी पद्धत आहे. पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा, हा जो कपडा आहे आपला खाली एक्स्ट्रा घेतलेला होता आपण अर्धा इंच, तो अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचा आहे. म्हणजे कपडा जर मागं पुढं असेल तर मग तो व्यवस्थित सरळ होतो.
आणि या पद्धतीने बॅक पार्टची आपली ही ड्राफ्टिंग झालेली आहे. इथं कट मात्र आपल्याला नक्की मारायचं आहे बघा, तर हे आपल्या लक्षात येऊन जाते. आता हे बॅक पार्ट जे आहे ते आपल्या दुसऱ्या अस्तरवरती म्हणजे अस्तरच्या दुसऱ्या कपड्यावरती असं ठेवायचं आहे बघा, या पद्धतीने. आणि फ्रंटसाठी आपल्याला हे बॅक पार्ट आखून घ्यायचं आहे. मग आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करून घेणार आहोत. तर या पद्धतीने बंद बाजूकडून बंद बाजू ठेवायची आहे. ठीक आहे. बॅक पार्ट मी कपड्यावर दुसऱ्या कपड्यावरती ठेवलेला आहे बघा, अशा पद्धतीने. आणि आहे तसंच आपल्याला ते आखून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला साईडनी मार्किंग करून घ्यायची आहे. एक्झॅक्ट आहे तसंच आपलं बॅक पार्ट तसंच. ठीक आहे. त्यानंतर मग बॅक पार्ट नंतर आपल्याला जो आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करणार आहोत तिथे आपल्याला थोडंसं चेंज करायचं आहे, ते मी तुम्हाला सांगतेच. ठीक आहे. तर या पद्धतीने आता ही आपली ड्राफ्टिंग झालेली आहे. आता हा बॅक पार्ट जो आहे तो आपण तिथून काढून टाकणार आहोत. तर इथे बघा आता फ्रंट पार्टची आता आपण ड्राफ्टिंग करून घेणार आहोत. तर बघा 1.5 इंच आपण सिलाई मार्जिनसाठी घेत असतो आणि त्याच्या पुढं आपल्याला परत वरच्या बाजूने 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये आपण 1 इंच वरती आणि खाली 1.5 इंच एक्स्ट्रा घेतो. सिलाई मार्जिन जे 1.5 इंच घेत असतो आपण ते सोडून परत आपण तिथे एक्स्ट्रा 1.5 इंच घेतो आणि वरती 1 इंच घेतो. या पद्धतीने आता मी ते लाईन सरळ आखून घेतलेली आहे बघा. त्यानंतर गडारुंदी 2.5च घेणार आहोत, जेवढी आपण बॅकला घेतलेली आहे तेवढीच. आणि गड्याची उंची 6 इंच घेणार आहोत. तर कस्टमरच्या आवडीनुसार आपण हे गड्याची उंची घेत असतो. तर इथे या कस्टमरला गडा मोठा पाहिजे त्यामुळे 6चा मी घेतलेला आहे आणि गोल आकार देऊन घेतला. त्यानंतर बघा बंद बाजूकडून 4.5 वर एक मार्किंग करायची आहे. या पद्धतीने बघा 4.5 वर एक मार्किंग केली बंद बाजूकडून आणि त्यानंतर शोल्डरपासून टेप पकडला आणि उंची किती आहे आपली तयार ब्लाऊजची तर 13 इंच आहे. तर त्यामुळे मी तिथे 10 वरती एक मार्किंग केली. ठीक आहे. तर हे टक्स पॉईंट झालेला आहे आपला. तर उंचीनुसार हा टक्स पॉईंट कमी जास्त होतो. तर मी इथे 10 वरती मार्किंग केलेली आहे. तर या पद्धतीने आता ही लाईन सरळ आखून घेणार आहोत. खाली 4.5 वरती आणि वरतून 10 वरती आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे. डोळे झाकून तुम्ही ब्लाऊजची कटिंग करू शकता. फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्या पुढं 1.5 इंच मी एक मार्किंग केलेलं आहे बघा. त्याच्या पुढं जे 4.5 वर एक मार्किंग केली त्याच्या पुढं 1.5 वर एक मार्किंग केली आणि ती लाईन 2 इंच वर घेतली म्हणजे 2 इंचावरती सरळ आखून घेतली. आता जो मुंडा आहे ना आपला तो आपण 5.5 घेतलेला होता फ्रंटला बॅकला, तितकाच मुंडा आपल्याला इथे सुद्धा घ्यायचा आहे फ्रंटला. तो व्यवस्थित आखून घेतला आणि अर्धा इंच खाली घेतलेला आहे बघा. बॅकपेक्षा अर्धा इंचानी खाली घेऊन अशा पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा मुंडा जो आहे ना फ्रंटचा हा आपण आतून देतो. ठीक आहे. तर आतल्या बाजूने आपल्याला हा मुंडा द्यायचा आहे. आता यानंतर आपल्याला जे प्रिन्सेस ब्लाऊजचं जे टक्स आहे ते आपल्याला तिथे द्यायचं आहे. परत एक वेळेस मी टेप पकडला आणि व्यवस्थित आहे की नाही मार्किंग 10 वरती ते मी चेक केलं. तर व्यवस्थित आलेली आहे बघा. थोडंसं मागं पुढं झालं परत मी चेक करून घेतलं आणि 10 वरतीच मार्किंग केली. त्यानंतर हे 1.5 वरची जी आपली लाईन केलेली होती आपण ते अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस घेऊन प्रिन्सेस ब्लाऊजचा जो आकार आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे. बघा या पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजची इथे ड्राफ्टिंग आपली झालेली आहे. खाली अर्धा इंच घेऊन गोलसर आकार द्यायचा आहे. या पद्धतीने जेव्हा आपण सिलाई करतो त्यावेळेला काय होते तर एखादा पार्ट आपला कमी जास्त होतो. त्यामुळं मग मी अर्धा इंच कपडा हा एक्स्ट्राच घेते कटिंग करताना आणि त्याला गोल आकारामध्ये कटिंग करते. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने. तर आपली इथे प्रिन्सेस ब्लाऊजची ड्राफ्टिंग झालेली आहे. इथे आपण कटिंग करून घेत आहोत. मुंडा आपण बॅकपेक्षा अर्धा इंचानी खाली घेतो फ्रंटमध्ये. त्यानंतर गळ्याची कटिंग आपण इथे करत आहोत बघा अशा पद्धतीने. तर आपले ऑनलाईन क्लाससुद्धा सुरू होणार आहेत, तेही लाईव्हमध्ये अगदी फ्रीमध्ये.
तर ज्या तायांना ब्लाऊज क्लास करण्याची इच्छा असेल तर त्यांनी नक्की जॉईन करा आणि कमेंट्स करा. म्हणजे जितके कमेंट्स येतील ना तितक्या लवकर आपण लाईव्ह क्लास सुरू करणार आहोत, तेही अगदी फ्रीमध्ये. आणि बरेचदा असं होतं की आपल्याला शिकायचं असते पण बाहेर क्लास करता येत नाही किंवा काही अडचणी असतात, त्यामुळे सुद्धा होत नाही. तर तुम्ही लाईव्ह क्लास कधीही करू शकता. तर टायमिंगसुद्धा तुम्ही सांगा, म्हणजे त्या टाईमावर आपण क्लास सुरू करणार आहोत. तर बघा इथे आता मी मेन जे ब्लाऊज पीस आहे ते घेतलेलं आहे. अस्तरची आपली कटिंग झालेली आहे आणि अस्तरची कटिंग आपल्याला आता याच्यावरती ठेवायचं आहे बघा. आणि फोल्ड करून घेतलेला आहे मी, जो मेन ब्लाऊज पीस आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे. फोल्ड बाजूकडूनच आपल्या जो अस्तरची फोल्ड बाजू आहे, म्हणजे जी बंद बाजू आहे ती त्याच्यावरती ठेवलेली आहे बघा. तर या पद्धतीने ठेवायचं आहे. जिथं ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने ठेवायचं आहे. फक्त जो गड्याचा भाग आहे ना तो बंद बाजूकडून ठेवायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घेऊन मेन जे ब्लाऊज पीस आहे ते आपल्याला कटिंग करायचं आहे. तर अगदी डोळे झाकून आपण ही कटिंग करू शकतो. म्हणजे कोणीही जे नवीन शिकत असतील ते सुद्धा. प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग इतकी सोपी आहे आपली पद्धत. तर तुम्ही क्लास जर जॉईन केले तर त्याच्यामध्ये सुद्धा इतक्या सोप्या पद्धतीनेच आपण कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस ब्लाऊज, बोटनेक ब्लाऊज शिकणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही नक्की जॉईन करा. तर या पद्धतीने आपली बघा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन आपण हे कटिंग करत आहोत. बॅकची कटिंग झालेली आहे. तर आता फ्रंटची कटोरीसुद्धा कटिंग झालेली आहे. आता ही साईड पट्टी आपण कटिंग करून घेणार आहोत, म्हणजे गड्याची पट्टी आपण त्याला म्हणतो. तर ती तर याच्यामध्ये जर काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मला विचारू शकता. तर इथे आपली ही फ्रंटची कटिंग झाली आणि बॅकची कटिंग झालेली आहे. तर आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत. तर बघा अस्तरचा कपडा हा कमी पडत होता, कारण बाही आपली 10ची आहे. त्यामुळे मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे. फोल्ड कपडा आहे आणि परत एक वेळेस आपण तो फोल्ड करून घेणार आहोत. ठीक आहे. आता ती फोल्ड बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवायची आहे. तर इथे बघू शकता फोल्ड बाजूकडून आता उंची टाकून घेणार आहोत. तर तयार बाही आहे आपली 10ची. तर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत, कारण अस्तरची बाही आहे. म्हणून एक 10वरती मी मार्किंग केली. आणि त्याच्या पुढं आता 3.5वर एक मार्किंग करायची आहे बघा. कॅप फाईट आपण याला म्हणतो, किंवा मुंढ्याचा आकार जो आपण देतो ना तो आपण 3.5वरती देणार आहोत. 10 इंचाची बाही आहे आपली. तर त्यासाठी आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करायचे आहे. आता ही दोन्ही लाईन मी सरळ आखून घेते आधी. बघा अशा पद्धतीने. तर इथे मी आखून घेतलेले आहे. दोन्ही लाईन सरळ आखून घेतल्या आणि त्यानंतर जो आपला दंडघेर येतो तो मी इथे 5.5 टाकून घेतलेला आहे. त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे. आता इथे आपण जो बॅक पार्ट आहे, अस्तरची जी कटिंग आहे आपली बॅक पार्टची, ती आपण इथं घेणार आहोत आणि त्याचा जो काही मुंडा आहे तो आपण इथे मोजून घेणार आहोत. बघा 1.5 इंच साईडनी जे 1.5 इंच आहे ते सोडायचं आहे. वरती अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. म्हणजे तेवढा कपडा आपला हा शोल्डरमध्ये दबला जातो त्यामुळं. आणि मधातला जो गोलसर भाग येतो ना तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने गोलसर भाग जिथं आपण कट मारलेला आहे तिथंपर्यंतच तो मोजून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने टेप हा क्रॉस पकडायचा आहे वरच्या लाईनपासून मधातल्या लाईनपर्यंत, जे 3.5वर मार्किंग केलेली होती आपण तिथंपर्यंत. आणि 7.5वर मार्किंग करायचे आहे, कारण 7.5 आपला तो गोलसर भाग आलेला होता. ठीक आहे. त्या 7.5वर मार्किंग केली आणि त्यानंतर आता बाहीचा आकार आपण देऊन घेणार आहोत बघा. तर ह्या दोन्ही लाईन मी थोड्याशा डार्क करून घेतल्या, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल त्यासाठी. आता या पद्धतीने हा बॅकचा आकार आपला झालेला आहे बाहीचा. बघा इथेच आपल्याला अटॅच करायचा आहे जिथं आपण मार्किंग केलेली आहे 7.5वरती. आणि त्याच्यापुढे 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी घेणार आहोत बघा अशा पद्धतीने. आणि आपण त्यामुळेच 1.5 इंच सोडून देतो, जेव्हा आपण बॅक पार्टचा जो मुंडा आहे तो मोजतो ना त्यावेळेला 1.5 इंच सोडून देतो, कारण आपण 1.5 इंच इथे वाढवून घेत असतो त्यासाठी. आणि त्यानंतर मग आता या पद्धतीने आकार दिला. हे बघा अशा पद्धतीने हा झाला आता बॅकचा आकार. आता फ्रंटचा आपण अर्धा इंचानी खाली घेऊन, अर्धा किंवा पाऊण इंच खाली घेऊन फ्रंटचा जो आकार आहे तो आपल्याला द्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आकार मी देऊन घेतलेला आहे बघा. इथं आकार जरी आपला देताना थोडासा कमी जास्त होतो, पण कटिंग करताना तो आपल्याला व्यवस्थितच करायचा आहे. ठीक आहे. आता बघा खालचा कपडा हा थोडासा मागं पुढं वाटत होता, म्हणून मी तो व्यवस्थित सरळ कट करून घेतला.
बाहीची कटिंगसुद्धा खूप सोपी आहे आणि तुम्ही कुठल्याही छातीच्या मापासाठी या पद्धतीने बाहीची कटिंग करू शकता. आता इथे 2 पार्ट आपल्याला घ्यायचे आहे आणि फ्रंटचा जो आकार आहे तो आपल्याला कट करायचा आहे. या पद्धतीने बाहीची आपली कटिंग झालेली आहे. अस्तरवरती इथे कट नक्की मारायचा आहे. आणि इथे बघा कपडा थोडासा आपला कमी पडतो आहे ना, तर थोडासाच पडतोय आणि तिथे आपण मेन जो ब्लाऊज पीस आहे तो आपण तिथे ठेवून म्हणजे सिलाईमध्येच जाणार आहे तो कपडा तसाही. ठीक आहे. सिलाई करताना तेवढा अस्तर लावताना आपला तो कपडा सिलाईमध्ये चालला जातो. ठीक आहे. आता मेन जो ब्लाऊज पीस आहे तो घेतला आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवून कटिंग करून घेणार आहेत बघा. तर या पद्धतीने आपली ही प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा. तर हे ब्लाऊज संक्रांतीचेच होते, तर त्याचेच व्हिडिओ आपण आता अपलोड करत आहोत. पण व्हिडिओ कसे वाटले आणि तुम्हाला काही समजलं नाही तर ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर लाईव्ह क्लास जर जॉईन करायचे असतील तर नक्की कमेंट्स करा आणि लाईव्ह क्लास नक्की जॉईन करा. आणि या पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे. कस्टमरला खूप छान ब्लाऊज बसलेले आहे आणि इथे बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळामध्ये आपली ही कटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.